पोचलेलो आहोत नडालला. तर मग कसं झालं प्रवास इथपर्यंत? तर बघा मातोश्रीचं प्रेम बघा लगेच त्यांचंच आभार मानतोय खरोखर. रतीश दादा गोंडस बाबू आहे, गोंडस बाबू. आणि नंतर कसं उन्हामध्ये जरा तहान वगैरे लागतं तर फ्रुट्या प्यायला जरा बेटर होईल. सिद्धेश डॉक्टर आणि ते पास पण त्याच्या लाईनशी. तर मंडळी हे जे दोन कुत्रे आहेत हे हावाला तरी पनवेल पासून आहेत का? हॅलो गाईज, त्याच्यात तुम्ही सर्व टाकत तुमचं माझ्या आणखी व्हिडिओमध्ये. तर म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आपल्या गावातून पालखी निघाली, म्हणजे घनसुरी गावातून आपली पालखी निघाली आणि आपण आज चाललोय. काल पण गेलो होतो आपण बेलापूरपर्यंत, तर तुम्ही ब्लॉग बघितलंच असेल. तर आपण आज चाललोय म्हणजे त्यांचं जेवणाचा स्टे आहे तिकडे चाललोय आपण. आणि जेव्हा जेवणार आहेत आराम करणार आहे तिकडे चाललोय आपण. तर आपण चाललोय आपल्या निलेश दादा बरोबर. इथे आपला दादा आहे गावाला बोलते. तर आणि आपला लाडू पण आहे. तर आता आपण चाललो फ्रुटी घेऊन, ते ताई आणि दादाच देणार आहेत. तर आपण त्यांच्याकडे चाललो आहे. तर जाऊया बघूया कसं काय होतं ते तुम्हाला दाखवतोच मी तिथे जाऊन. आणि विचारूया आपण रिव्ह्यू की काय कसं काय वाटलं चालू. जे पहिल्यांदा वर्षी ह्या वर्षी गेलं त्यांना विचारूया मेन की कसं काय वाटलं ते. तर चला जाऊया, तुम्हाला दाखवतोच. मंडळी फायनली आपण पोहोचलो आपल्या पालखीजवळ. आपली पालखी थांबल्या नडाल, जो पेट्रोल पंप बंद आहे. इथे सगळी मंडळी दमल्यात, सगळी झोपल्यात इथं. आणि इथं पण आपली मंडळी आरती ही द्रोणी. आम्ही फायनली पोचलेलो आहोत नडालला. अजून बाबा कुठे शकता? इथचा ब्रदर पण आलाय नमनला पण शोधू आपण. आणि आपले बंधूचा त्यांना पण रिव्ह्यू विचारू कसा काय प्रवास झाला. आधी पाया पडू आपण. तर मग कसं झालं प्रवास इथपर्यंत? आनंदाचाच झालाय, अजून थोडा बाकी आहे, तो पण आनंदाचाच आहे. आता इथून पुढे किती किलोमीटर आहे? 17 किलोमीटर आहे महाराजावाल. अच्छा, डायरेक्ट तिकडे ना? डायरेक्ट इथपर्यंत काय त्रास बिस कोणाला काय? कोणाला काय नाही, काय दुखापत वगैरे काय त्रास वगैरे नाही, सगळे आनंदाने झालेले आहेत. तर बघूया अजून आपण विचार रिव्ह्यू. मंडळी झोपले इकडे ताणून, कोणाला डिस्टर्ब करा नको उगाच, कारण की ते दमून आलेत बिचारे. त्यांना जास्त त्रास दिला तर उगाच अच्छा नाही लागतं काहीच. बघ सगळे अर्धी मंडळी इथं बसल्यात, बाटल्या न भेटल्या ना, आता झोपल्यात, त्यांना दाखवा नको. इथं आपला बंधू. कसं वाटलं मग? आता ओके मध्ये खरं सांग, तोंडाशी तू वाटतंय मावाजले जाका? पाय दुखतंय, हा पाय दुखतंय भाई. फोड पण आपल्याला नाही म्हणजे रिव्ह्यू काय काय चांगला वाटतंय काय काहीसा? चांगला वाटतं एक्सपिरियन्स नवीन. तुझा काय सर्वेश? दरवर्षीचा एक्सपिरियन्स. अजून कुठे गेला तू? ही सगळी आपली बंधूच बघ झोपले तिथं. झोपा तुम्हाला डिस्टर्ब करत. सगळी झोपा सगळी झोपल्या बाई. सगळे झोपून उठल्यावर आपण त्यांना रिव्ह्यू विचारू. आता नको, त्यांना आराम करू दे. नमन काय कसं काय प्रवास? गेलाय तो मावसला का? कर आराम कर. तर बघा मातोश्रीचं प्रेम बघा लगेच. तर मंडळी इथं मंडळाचे पदाधिकारी आणि अध्यक्ष बसलेत. तर कसं वाटलं इथपर्यंतचा प्रवास? एकदम सुखरूप. म्हणजे काय कोणाला त्रास? कसं माहिती का, या जे पदयात्री चालून आलेत ॲक्च्युली त्यांचंच आभार मानतोय खरोखर. त्यांच्यामुळे ही संस्था बरोबर, ही जी पालखी आहे ही त्यांच्या नावारूपानेच आहे. बरोबर. मला पुढच्या वर्षी लाडू माझ्या बरोबर चालत पाहिजे. तुझा कसा झाला प्रवास? तू चालत झालीस ना पूर्ण? रिव्ह्यू सांग. खूप चांगली असं व्यवस्था आहे, खूप चांगली अशी पालखी आहे, सर्व पोरं चालत येतात, खूप चांगलं वाटतं. सगळे नाश्ता वगैरे प्रॉपर सोय आहे. आराम वगैरे केलास? काही खंत वाटत नाहीये, सर्व छान आहे. एकदम शुद्ध बोलास. बाकी मस्त वाटलं. तुला काय हर्षल? तू तर रिक्षा आलास 100% ना? पहिला झेंडावाला माणूस नाही तो. सर्वांची सेवेकरी आहोत. बरोबर. आम्ही फक्त कोणाला काहीच कमी पडू देत नाही. बरोबर, ते आपलं कामच आहे ना. काम आहे ते आम्ही ते पूर्ण करणार. तर अजून आपण विचारू रिव्ह्यू. येईन 100%. अजून जर आपण माणसांना विचारू रिव्ह्यू. इथे आपला दादा आहे. काय मग? काय नाही, पाय दुखतात मग आराम चालू आहे. आराम चालू. इथे आपला सिद्धेश भाव इथे लाजतोय तो. कसं वाटतं तुला इथपर्यंत प्रवास करून? झोप आराम करा. गाडीचं फुल खिडकी विडकी लगा के रतीश दादा. जमलेच एकदम. झोपणं झाली का?
झोपलाच नाही. 2-3 संशयित व्यक्ती होते. हा हा त्याच्यावर जरा अच्छा म्हणजे लक्ष द्यावं लागते बरोबर. झोपा झोपा, आराम करा. डिस्टर्ब नाही करत तुम्हाला, झोपा. इथं आपला अजून एक, तू कधी जॉईन झालास? भेला बरोबर जॉईन, कारण की मी होतो काल CBT पर्यंत, तिथपर्यंत नव्हतास, तिथून जॉईन झालास का तू? तर आपला बंधू हा दुसऱ्या वर्ष टोटल असेल ना इथून चालत. बेस्ट ऑफ लक भाई. हा इथे आपले दादाचं. तू पाहिजे ना मला जरा जोश येईल. मग कसं वाटलं चालून? एकदम मजेत. तू असला तर अजून मजा येईल. नेक्स्ट इयर पक्का. मग काय त्रास वगैरे इथपर्यंत? काय नाही आईची कृपा आहे बस, बाकी काय नाही. आणि तुला? ताकद आणि एकविराईची कृपेमुळे आम्ही सर्व एकदम व्यवस्थित आहे. गोष्ट रिझन फक्त दोनच आहे का? ORS आणि एकविराईची कृपा. हा बस एक नंबर. सुरेख चालू आहे, पालखी व्यवस्थित चालू आहे. एकदम आराम करतात पोरं. जेवढं एकदम प्रॉपर, एकदम प्रॉपर जेवण व्यवस्थित झालेलं आहे. सगळे झोपल्या, डिस्टर्ब न करायला. इथे आपला प्रणित गोंडस बाबू. कसं वाटतंय मग चालून? मालिश कर ना. कसली मालिश करू? 50 रुपये घेईन भाई, 50 रुपये. पालखी निघली. चालत आलेस? चल खोट आहे. चालत आले? चालत आले खरं कर. कुठून चालत आहेस तू? घनसोलीवर. मी तर CBT वर नव्हतो काल, दिसलाच नाही. अरे भाई दिसत नाही मी, असं लोकल नाही, प्रोफेशनल का? आपली वॉकिंगच प्रोफेशनल आहे. आपण असं दिसत नाही. करा आराम करा. मग कसा वाटला इथपर्यंत प्रवास? बस अजून एक दिवस काढू. ठीक आहे. आईचा प्रवास कर का लगीन व्हायला पाहिजे. आईचा नवस बोलायला लागेल. नवस बोल लगीन होईल म्हणून. इथे घनसोलीचे मोठे क्रिएटर, कोलिगतचे मालक. काय मग कसा झाला तुमचा पहिला वर्ष आहे इथपर्यंत? रिव्ह्यू सांग. खरं सांगा. भारी नाही? खरंच भारी आहे भाई. काय दुखत नाही? पाय बी काय दुखत नाही? काय ना तोंडाची दिसते खोटं बोलतोय. माणूस आहे तो रिक्षाने आलेला आहे. जेवलाच एकदम प्रॉपर? पाय वगैरे कसं काय? थोडाफार. हे फोन चालू आहे. पण कसं वाटलं तुला कालपासून आतापर्यंतचा प्रवास? काल जाम दुखत होता. हा दुसरा वर्ष भाईचा. तुझा काय? माझ्या दुसरा वर्ष. कसं वाटतंय? अच्छा मग तुमचा सपोर्ट असेल या दोघांना. बरोबर. इथे पानाच्या वगैरे बाटल्यात, इथे पोरं बसतात आपली सगळी. आणि आपले बंधूच पण आता कसं उठले, ब्लॉग चालू झाले, उठलं का सगळी? कसा वाटला बा इथपर्यंतचा प्रवास? अर्धे जण तर टेम्पो मध्ये आलेत असं मला वाटतंय. सगळी चालत आहे का? नाना येऊ का? कसं झालं मग इथपर्यंतचा प्रवास? गाडीत बसलेले तुम्ही? का आला? ब्लॉक झाले. नाना कसं काय तुम्हाला एवढा एक्सपिरियन्स आहे? तर तुम्हाला सांगू नाना खूप वाऱ्या वगैरे करतात. वाऱ्या, पालख्या, शिर्डी, एकविरा. नाना एकदम एक्सपिरियन्स आहे. आम्ही पण जेव्हा जातो नोव्हेंबरच्या पालखीमध्ये तेव्हा पण नाना एकदम मला सपोर्ट म्हणून असतात. तर यावेळी चालून थोडा त्रास होतो. वयानुसार होतं. करा आराम करा. मंडळी ते आराम करतात तोपर्यंत इथे दादा आपला फ्रुटांचं सॉर्ट आउट करते. म्हणजे आपल्याला जे वाटायचं नंतर, म्हणजे जे उठतील नंतर. आणि नंतर कसं उन्हामध्ये जरा तहान वगैरे लागते तर फ्रुटावाला जरा बेटर होईल. थर्मास वगैरे प्रॉपर आहे. लाडू आपला हेल्प करत आहे. बरं अजून आपले बंधू त्यांना पण विचारू कसं काय मग. तर इथे आपले बंधू सुद्धा आराम करतायत. आराम नको करायला. करा तुम्ही चाललेत. पाणी रिक्षात बसून पाणी वाटवून विचारा. इथे आपले शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे निखिल दादा पाटील हे पण चालत आलेत. शिवसेनेचे टी शर्ट घातले त्यांनी. भगवा सोडायचा नाही असं त्यांनी मान्य. चप्पल पण नाही घालला. पिळू चालत असं टोटल पूर्ण चालत. कन्फर्म सांगा. कन्फर्म चालले हो काल भेटी पर्यंत ब्लॉग आहे अख्खा. फक्त व्हिडिओ करतो चालतं. पायाला फोडी झाली का काहीच पाणी काढत असं. सिद्धेश डॉक्टर. माझे पण झाले बघ काल. नको माझी नको. तर मंडळी सगळे आराम करतात आणि आपली कमिटी वगैरे सगळे आहेत. तर काय बोलाल कसं काय झालं इथपर्यंत? खरोखर घनसोली ग्रामस्थांचे
आम्ही आभार मानतो, कारण की वस्तुरूपी आणि मदतरूपी त्यांनी खूप मदत आम्हाला केली. अशीच मदत पुढे चालत राहू हीच आई एकविराचरणी प्रार्थना. खरोखर या घनसोली गावाचं कौतुक करायला तेवढं कमी आहे, कारण की महिला वर्ग, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, वारकरी यांनी सहभाग करून ही पालखी पूर्णत्वाला नेली. म्हणून त्या सर्व ग्रामस्थांचे आम्ही आमच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. काय मग कशी मग अंघोळ वगैरे कसं वाटलं तुला करताना एक्सपिरियन्स आहे? दिसले सगळे. गरम पाणी होतं काहीच, तरी पण कसं थंडी असते ना सकाळ सकाळ. 4:30 घासावून बसला विचारायचा. आणि आपला इथं अजून एक उन्मेष बंधू. काय मग कसं वाटलं इथपर्यंत? वॉशरूम आंघोळ वगैरे एकदम पेट्रोल वर थांबलेलंस का? आणि आंघोळ गरम पाणी तुझं थंड पाणी भेटलं का? तू लेट उठला असशील मला वाटतंय. तुझं कसं नशीब चांगला? माझं नशीब चांगलं, माझं नशीब जाम भारी आहे. माझं नशीब काय बोल गरम पाणी भेटलं नाही. कसं आहे? आम उकळलेला भेटतो डायरेक्ट बालदी. तू तर रिक्षामध्ये जास्त चालत? रिक्षामध्ये. हा म्हणजे ये 1 2 3 चालत चालत. 1 2 3 चालत. आम्ही रिक्षामध्ये. काय चाललं तुमचं? बाहेर काय फिरता तुम्ही? पालखीवर आले तुम्ही? पाणी बिणी पाहिजे का? गवत अशी डायरेक्ट दगडांनी काय गवत साप आहे? असं आहे, असं म्हटलं साप आहे. अजून एक मेंबर आहे काहीच. अरे वहिनीला बोल झोप जरा, वहिनीला बोल झोप झोप. नाही रे बाबा, मग कोणत्याशी बोलतोस? मित्राशी बोलतो. बघू आवाज ऐकव. फस गया. तर मंडळी जोपर्यंत त्यांची पालखी थांबले म्हणजे ते आराम करतात, जरा झोपल्यात. त्यांची पालखी 3:30 वाजेपर्यंत निघेल. तर तोपर्यंत आपण आलो जरा मंदिराजवळ, म्हणजे जे मागच आहे आपली जिथे स्टे आहे जेवणाचा आणि जिथे आराम करतात ते तिथे आपला हे मंदिर आहेत, जे पंचायतन मंदिर आहेत 5. तर आपल्या इथे बंधूच पण आलेत. तर मंडळी आता आपण आलो आहे, आपल्या आतमध्ये एंट्री मारली आपण आणि इथे 5 मंदिर आहेत तसे लाईनशी. तर इथे साईबाबा मंदिर पहिला, तर आपण साईबाबाच्या मंदिरात गेलतो. आता तिथून आता हा मयुरेश्वर आपला गणेश मंदिर. थंडावा जाम माहिती पण ऊन आहे तरी. गणपती बाप्पा. तर म्हटलं गणपतीच्या मंदिरानंतर इथं आहे संकट मोचन हनुमान मंदिर, म्हणजे आपल्या मारुतीचं मंदिर. जय बजरंगबली. तर हनुमानाच्या मंदिरानंतर महादेवाचं मंदिर आहे इथे. म्हणजे थंडावा खूप आहे इथे, म्हणजे जरी ऊन असला ना तरी पण इथे लादा वगैरे गरम लागत नाही, ते बरं आहे. अरे सही. तर मंडळी हा आहे महादेवाचं मंदिर आणि इथे भवानी माता मंदिर, म्हणजे लास्ट म्हणजे असे लाईनीचे क्रॉस असे मंदिर. आणि 1 नंबर हवा तर एकदम कडक लागते काही ऊन आहे तरी. या भवानी मंदिर लास्ट शेवटचं मंदिर. शाळेची ट्रिप आली वाटतं लहान पोरांची. मला भवानी माते की. तर असे 5 लाईनेशीर मंदिर आहेत. 1 2 3 4 5. भवानी माता मंदिर, महादेवाचं मंदिर, हनुमानाचं मंदिर, गणपतीचं मंदिर. 1 नंबर वाटतं काहीच, भारी मंदिर आहे. कधी आलं तर नक्की या. तर मंडळी आता आपण मंदिरातून दर्शन करून आलो, पण सीन असं झाला की आपण जरा लेट आलो. त्यामुळे आपला म्हणजे मंडळाचं जेवण आहे ते लवकर संपतं, कारण की एवढी पब्लिक वगैरे जेवायला असते आणि भूकसुद्धा लागते चालल्यावर. आणि आपण लेट पण आलो. तर आपण आता आलो जेवायला. दादांनी आपल्याला जेवायला आलं आहे. प्युअर व्हेज हॉटेल आहे काहीच. पब्लिक तर आहे, म्हणजे चांगली टेस्ट आहे. बघूया आता. तर आता आपण बसलो आहे मंडळी फायनली जेवायला. आता ऑर्डर केला आहे. कशी सगळी इथे नॉनव्हेज खाणारी माणसं आहेत, त्यामुळे कन्फ्यूज होतो आम्ही जरा. कन्फ्यूज होती काय ऑर्डर करायचं काय ते. तर खूप हे करून डिस्कस करून ऑर्डर केलेलं आहे आपण. इथं रोस्टेड पापड, लाडू, इथं द्रोणी पाडील. भूक लागली बिचारीला, खूप टाईम पण झाला. तर आता येईल ऑर्डर, मग तुम्हाला दाखवतो काय काय येते. तर मंडळी जेवण आलेलं आहे फायनली आपला. रोटी, लाडूला भूक लागली आहे बिचाराला. पनीर मुमताज डालो गरम गरम व्हेज अंडी. तर मंडळी असं मस्त जेवण आहे. जेवू आपण.
खूप टाइम झाला, भूक पण लागले. तर या मंडळी जेवायला या. तर मंडळी असं येते ना, आपलं जेवण झालेलं आहे. एक नंबर जेवण होता. आम्ही चौकच्या समोरच आपला शिवाय वाटायला तिथे गेलो, जरा बरं वाटला. दादाने आपल्याला ट्रीट दिले. सो धन्यवाद दादा फॉर ट्रीट. तर इथे आता ज्यूस भेटतो. ज्यूस जेव्हा पण पालखीला तेव्हा इथंच थांबतो ज्यूस प्यायला. तर आता आपली पालखी येते, म्हणजे आपली पोरं येतात. आपली पालखी जिथं आपण गेलतो तिथून पालखी निघाले आणि इथं ज्यूस हां इथं ज्यूस भेटतो. तर तिथून पहिला झेंडा पण आला आपला, तो झेंडा दिसतो तुम्हाला. मग जरा ज्यूस सेंटर जाऊ. तिथं आपली सगळी मंडळी येतात पोरं चालत मग त्यांना भेटू वगैरे, त्यांच्याबरोबर ज्यूस पिऊ, बघूया कसं काय होतं आहे. तर इथं आपला स्टार्टिंगला झेंडा चालला आहे. आता पालखी येईल मागून. तर आलेली आपली पालखी मंडळी. चालते सबूत भेटला. आपली पालखी एकविरे माते की. तर आता आस्ते पोरं जातील पुढे. आता आपण ज्यूस पिऊ जरा. इथं ज्यूस जरा चांगला भेटतो. आम्ही पालखीला जातो जेव्हा तर इथंच ज्यूस पितो. आता ज्यूस पिऊ इथं, जरा बरं वाटेल. तर इथे ऑलरेडी आपली मंडळी बसलेले ज्यूस प्यायला, कारण की आपला हा व्हायरलच आहे ज्यूसचा सेंटर. व्हायरल नाही, स्पॉट आहे तो. हा स्पॉट आहे, पण अर्ध्या मंडळीला माहीत नाही, त्यामुळे अर्धी मंडळी पुढे गेली. आता आम्हाला ज्यांना माहीत आहे, जे आहेत मेन कॅरेक्टर त्यांना माहीत आहे, ते थांबल्यात प्यायला. तर इथं ॲपलचं मस्त वाटतं, तिथे पिणार होता. तर मंडळी आपण ज्यूस पिऊन निघालेलो आहोत आणि परत आपल्या पालखीचं लावलेलो आहोत. तर म्हटलं आपण पुढे आलो आता पालखीपर्यंत थांबू करून त्यांना फ्रुटी द्यायच्यात आपल्याला. तर आता आपण आलो स्वागत हॉटेल जवळ. तर इथं नदी आहे मस्त, तिथं जाऊ जरा बरं हॉटेल थंडगार. तर स्वागत हॉटेल जवळ थांबू, की लोक येतील त्यांना फ्रुट्या द्यावं आणि आपण जाऊ. तर असा काय कार्यक्रम आहे. तर तुम्हाला नदी दाखवतो, किती सुंदर आहे ते. कंटाळल्या बिचारी नाही. आता फ्रुटा वाटणार, मेन जो काम करायला आलो तो करणार. तरी अशी सुंदर नदी आहे गाईज, वाहतं पाणी. तर म्हणते आता आपण ज्या कामासाठी आलो मेन, ती आपली फ्रुटी वाटायला आलो आपण. तर ते वाटून घेऊया आता जरा. आपला पहिला झेंडा आलाय. इथं आपला यतीश, काम फिनिश. घ्या फ्रुटी घ्या. फिनिश. पी जरा. यतीश दमला. झाला काम पीठ. चलो. चला. ब्लॉगमध्ये आले सर तुम्ही. तर मंडळी आता आपण फ्रुट वगैरे वाटून झाल्यात. तर आता पालखी घेऊ आपण. तर पालखी येते जवळ. आपण गाडी पुढे जाऊन लावली म्हणजे कसं पालखी घेता येईल. तर मंडळीचे हे कुत्रे येतात, त्यामुळे तुम्हाला जवळून दाखवतो. तर मंडळी हे जे दोन कुत्रे आहेत, हे हा वाला आणि तो वाला,
तरी पनवेल पासून आहेत का? पनवेलपासून ते सोबत नाश्ता केल्यापासून सोबत आहेत ते. आता जवळजवळ आपण मळ लावलोय हा तरी पण आपल्या सोबत आहेत. बघा असा पालखीच्या पुढे म्हणजे तुम्ही कुठली पण पालखी बघा त्याच्यावर एक ना एक कुत्रा असतोच. ते मला नाही माहिती त्याचा काय विषय पण जवळजवळ आपल्याकडे मठ पासून आपलं मठ पर्यंत आले ते आपल्या सोबत. आणि पूर्ण जातील ते थांबणार नाही कुठं. चला आता पालखी घेऊया आपण. दाखवला तरी आणा पण नाश्ता दिले मंडळी. पनवेल पासून आहे ते. मला नाही माहित काय आहे साक्षात्कार पण प्रत्येक पालखी असते त्याच्यामध्ये एक ना एक कुत्रा असतोच चालत. तर हा त्याची सेवा करतोय. तरी इथं नाश्ता वगैरे आहे सगळं. ते काय खात नाही माहितीये का? त्यांना बाथरूमला थांबायला लागेल मग पालखी पुढे जात. आणि डीजेची गाडी थांबल्यावर ना थांबत. आणि आपली मंडळी तर आज आपण जॉईन झालोय चालायला थोडंफार चालू. तर मंडळी अशा रीतीने आपल्याला पालखी वगैरे भेटलेली आहे आणि पालखी घेऊन वगैरे आपण निघालेलो आहोत. कारण की आपल्याला जायचं घरी पण ट्रॅफिक वगैरे लागेल त्यामुळे आपण लवकर निघालो. कारण की आपल्याला परत उद्या जायचं आहे. उद्या आपली पालखी पोहोचणार आहे तिकडे तिसऱ्या दिवशी. आपल्याला महालगडात जाणार आपण पहिला उद्या. तर आता एवढंच होतं. आपण पालखी वगैरे घेतली. आपण निलेश त्यांच्याबरोबर आपण आलो होतो. आणि इथे आपली ताई, इथे द्रोणी आणि इथे लाडू. तर आपण सगळ्यांनी पालखी वगैरे घेतली. तर चाललो आपण घरी. तर तुम्हाला आता आम्ही मंदिरात पण गेलो. आमचा प्लॅन नव्हता मंदिरात जायचा पण तो अचानक ठरला कारण की तिथं आराम चालू होता पोरांचा. तिथं पण गेलो आणि आपण आपल्या जी मित्रमंडळ होती नानास होती त्यांना पण विचारला त्यांचा अनुभव काय आहे इथपर्यंत. तर असा काय व्हिडिओ होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढंच होतं. आता आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये जे की आपण डायरेक्ट उद्या जाणार आहोत तो तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. एकविरा माता की जय.